व्हॉट मेड मी टू गो देअर, हे पहिल्यांदा सांगते की ताशकंद या नावाचं मला आकर्षण वाटलं. कारण आपले शास्त्रीजी पंतप्रधान हे ज्यावेळी इंडिया वॉर नंतर करारनामा रशिया मध्ये झाला, पाकिस्तान आणि भारत याच्यामध्ये, त्यामध्ये शास्त्रीजींची तिथे करारनामा झाल्यानंतर डेथ झाली होती. तर ताशकंद नावाचं मला थोडंफार आकर्षण होतं. मग म्हटलं हे 3 स्थान का मी बघू, आपण तर इतरत्र फिरतो, हे मध्य पूर्वेमध्ये आहेत, लँडलॉक आहे आणि त्यातल्या 2 कंट्रीजना माउंटन रेंजेस आहेत. तर ते पण एक कारण होतं. मला असं वाटलं होतं की कदाचित आपल्याला त्या माउंटन्स मध्येही जाता येईल. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रॅव्हलिंग एजन्सी बरोबर जाता तेव्हा तुम्हाला ती लिबर्टी नसते. पण तरी सुद्धा जे पाहिलं ते खूप छान होतं आणि असं वाटलं की सगळ्यांशी शेअर करावं. जगातील शांत, स्वच्छ, शिस्तप्रिय, धर्म, संस्कृती तसेच आधुनिकेकडे वाटचाल करणं या 3 देशांचा दौरा ज्यांनी केला त्या प्रसिद्ध लेखिका उषाप्रभा पागे यांनी आज अभ्यास मंडळाच्या कार्यक्रमात उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिझिस्तान या देशांबद्दल सर्वांना माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. जर कुणाला वाटलं जावं तर एक म्हणजे तुम्हालाही वाटेल जावंसं आणि दुसरं म्हणजे तुम्हालाही कळेल की त्यातलं नेमकं काय पाहावं आणि काय पाहू नये, की चूजिंग. म्हणजे मी जाताना ना फारसा विचार केला नव्हता, फारशी माहिती पण घेतली नव्हती आणि मी आल्यावर माहिती घेतली आणि मग मला असं वाटलं की आधीच खरंच म्हणजे मी जे पाहिलं ते तर चांगलं होतच, पण खरंच असं वाटलं की लोकांनी जावं, मुळीच हरकत नाही. दुसरं एक कारण होतं की तैमूर लंग जे उझबेकिस्तान आहे ते तैमूर लंगाची भूमी, तिथे त्यांनी राज्य केलं. फक्त त्यांनी तिथेच राज्य केलं नाही, त्यांनी सेंट्रल आशिया याचा मोस्ट ऑफ द भाग त्यांनी काबीज केला. एवढंच नाही तर तो दिल्लीपर्यंत आला होता. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि दिल्लीवरून त्यांनी भरपूर लूट नेली होती आणि ही जी सगळीकडून त्यांनी लूट जमवली होती त्याच्यातूनच त्यांनी बऱ्याच गोष्टी बांधकाम सुरुवात केलं होतं. त्याच्या काळात झालं नाही. परंतु दुसरं एक कारण होतं की ज्या बाबरी मशिदीचा आपल्याशी संबंध आहे तो बाबर ह्या तैमूर लंगाच्या म्हणजे त्याच्या पिढीतला 7वा किंवा 8वा त्याच्याच वंशातला बाबर, म्हणजे तैमूर लंगही भारतात येऊन गेला आणि बाबरही त्यानंतर येऊन त्यांनी तर मुघल साम्राज्याची स्थापना त्यांनी केली. तेव्हा हे म्हणजे यांचं राज्य काय आहे, का असं वाटलं त्यांना की जावं. अर्थात जे पराक्रमी असतात त्यांना महत्वाकांक्षा ही असते किंवा महत्वाकांक्षा पराक्रमाला जन्म देत असेल माहित नाही. पण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या त्या तैमूरच्या बाबतीत. हे उझबेकिस्तान म्हणजे संपूर्ण तैमूरची भूमी. आता ही लोक यांचा मूळचा इतिहास काय, तर इथे तिन्ही जे स्थान्स आहेत हे नोमॅडिक ट्राईब्स होत्या. इथे सुरुवातीला जवळजवळ 7व्या शतकापर्यंत हे नोमॅड्स होते. त्यांच्या आपापसात युद्ध व्हायची, आपापसात नायक होते, ते राज्य निवडायचे, ते राज्य करायचे, ते जिंकायचे, ते हरायचे, पण ते त्यांच्यात चाललं. 7व्या शतकामध्ये इथे अरब इराणी नोमॅड आले आणि त्यांनी मुख्य काय केलं तर त्यांनी इस्लाम धर्म इथे आणला. त्या नोमॅडना ते जिंकलंच, म्हणजे त्यांच्यावर तर राज्य केलंच, पण दे वर बोथ नोमॅड्स, त्यामुळे त्यांच्यात एवढा नाही. पण धर्मांतर मात्र झालं.
मला नवल वाटतं बरं का. 6व्या शतकामध्ये वाटतं मोहम्मद पैगंबर 7व्या शतकात कुराणचा जन्म झाला, इस्लामचा. आणि इतक्या लवकर हा पूर्ण पसरला कसा याचंही मला नवल वाटतं. ही सगळी जी राष्ट्र आहे ही बहुसंख्य मुस्लिम राष्ट्र आहे. आणखी एक कारण होतं. मी जेव्हा माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं, आता भारताची लोकसंख्याची डेन्सिटी ही तुम्हाला कदाचित नेमकी माहीत नसेल. डेन्सिटी खूप आहे म्हणून असेल, पण ह्या अभ्यासाच्या निमित्ताने मी पाहिलं तर भारताची पर स्क्वेअर मीटर डेन्सिटी 792 आहे. पर स्क्वेअर किलोमीटर 792. आणि ह्या 3 देशांची किती आहे हे पाहिलं वाटतं. मी उडीच मारली आणि मी ठरवलं आणखी एकदा इथे जायचं. आणि ही सगळी माहिती मी परत आल्यावर मिळवली. तुम्हाला जर जायचं असेल तर ही सगळी माहिती आधी घेऊन या. तर ज्या उझबेकिस्तानला पहिल्यांदा आम्ही गेलो त्याची डेन्सिटी पर स्क्वेअर किलोमीटर ही 87 आहे. भारताची 492 आणि उझबेकिस्तानची 87 सॉरी. मग पुढचे हे 2 देश किर्गिझिस्तानची 38 आहे, म्हणजे आणखी कमी झाली. आणि कझाकिस्तानची 8 आहे, 6च आहे. म्हणजे हे इतके शांत देश आहेत. दुसरी गोष्ट मला अशी कळली नाही म्हणजे जाणवली. उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान आणि कझाकिस्तान ह्या 3ही स्थानांमधले मुस्लिम हे कट्टर नाहीये. हे आणखी नाही मला सुखद धक्का होता. आणि ते फारसे धर्मवेडे पण नाही, उदार आहेत बरेचसे. कझाकिस्तानमध्ये किर्गिझिस्तानमध्ये तर फारच उदार आहे. म्हणजे तिथे तर डोक्यावरचा हिजाब सोडला तर बुरखा सुद्धा नाही. आणि बायका बऱ्याच स्वतंत्र आहेत. तिसरी एक गोष्ट मला अशी आढळली की किर्गिझिस्तानमध्ये हे फार म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज आणि मेडिकल शिक्षणाच्या फॅसिलिटीज चांगल्या आहेत. शिक्षण स्वस्त आहे. त्यामुळे कितीतरी भारतीय विद्यार्थी तिथे जातात शिकायला मेडिकलला. आणि त्यातले काही विद्यार्थी फॉर्च्युनेटली आम्हाला भेटले. तर मंडळी आपण ही प्रायमरी माहिती घेतली. आणखीन एक गोष्ट ह्याच्याबद्दल सांगायची म्हणजे ह्या 3ही ठिकाणी सुरुवातीला मी सांगितलं की नोमॅड्स होते. त्या नोमॅड्स आपापले सत्ताधीश होते. त्यानंतर तैमूर आला. तैमूरनी आपली सत्ता गाजवली. त्याच्याही आधी चंगीज खान येऊन गेला होता बरं या ठिकाणी. आणि तैमूरलंग, चंगीज खान हा मंगोल आणि तैमूरलंग हा त्याच्याच रिलेटेड होता. तर अशी ती सगळी वंशावळ. मोठं इंटरेस्टिंग आहे इतिहास. आपण लहानपणी लक्ष देतोच असं नाही, पण मोठेपणी फिरायच्या आवडीनंतर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात, त्याच्यातले फायदेही लक्षात येतात. तर ही सगळी वंशावळ. मग तैमूर जरी सत्ताधीश असला तो 14व्या शतकात 1397च्या सुमारास वगैरे भारतात आला होता. आणि लोधीला पराजित करून तो दिल्लीवर राज्य मिळवून परत गेला होता. त्यानंतर बाबर आला आणि बाबरनी मात्र इथे मुघल साम्राज्य स्थापन केलं. आता या 3 राज्यात काय झालं तर मुघल सगळे इस्लाम झालेच, परंतु त्या व्यतिरिक्त आधीमध्ये तैमूरच्या मृत्यूनंतर त्याची सत्ता ढासळली, कमी कमी होत गेली. त्याची वंशावळ होती, ते थोड्याफार प्रमाणात राज्य करत राहिले. पण त्यानंतर मुख्य बदल झाला तो झारशाही आली तिथे. म्हणजे रशियनी ह्या 3ही ठिकाणी कब्जा मिळवला.
पिरियड पुढे मागे पण कब्जा मिळवला. आणि त्यानंतर हे झालं 1924 साली. आणि मग जेव्हा रशियातली ही राज्य फुटली, सगळी तुम्हाला माहिती की रशियातली ही राज्य फुटली, त्यावेळी हे तिन्ही देश 1991 साली स्वतंत्र झाले. जाण्यापूर्वी कळलं होतं की इट इज दे आर डेव्हलपिंग कंट्रीज, पण गेल्यावर मला कुठेही असं वाटलं नाही की हे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. कुठेही दारिद्र्य नाही, कुठेही वाहनांची वगैरे रस्ते उत्तम. तिसरं आकर्षण होतं आणखी इथे जाण्याचं की सिल्क रूट विषयी आपण काय माहिती. त्या सिल्क रूट उझबेकिस्तानातून जातो आणि ह्याच्यातून कझाकिस्तानातूनही जातो. तर ह्या सिल्क रूट मध्ये चायना आणि रोम, इराण यांच्यामध्ये व्यापार चालायचा. चायनाहून ब्रोकेड, रेशीम हे जायचं, तंबाखू वगैरे जायचे, आणि तिकडून अनेक तऱ्हेचे सुगंधी द्रव्य वगैरे बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी, भारतातून चंदन, स्पेनमधून नाही इतर कंट्रीज मधून केशर, अशा वस्तू जायच्या. आणि गंमत म्हणजे इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सन पर्यंत 15व्या शतकापर्यंत हा सिल्क रूट चालू होता. तेव्हा त्या सिल्क रूटचंही आकर्षण जाण्यापूर्वी कळलं होतं, त्यामुळे तेही तिथे जायचं कारण होतं. आता ऍक्च्युअली आम्ही काय काय बघितलं. आधी नकाशात तुम्हाला दिसेल की उझबेकिस्तान हिरव्या रंगात दाखवलेला. आता बघा, हा उझबेकिस्तानला सगळे भूमी त्याच्या सीमा अंकित आहे. म्हणजे कुठेही त्याला म्हणतात लँडलॉक, म्हणजे भूमी वेष्टित, चहू बाजूनी भूमी वेष्टित आहे. म्हणजे हे तिन्ही देश जे आहेत ते भूमी वेष्टित आहेत भोवताली. फक्त कझाकिस्तानचा जर विचार केला तर त्याला कास्पियन सी थोडा भाग मिळालाय. पण बाकी बघा, उझबेकिस्तानच्या दक्षिणेला तुर्कमेनिस्तान आहे, खाली ताजिकिस्तान आहे, मग लागूनच किर्गिझिस्तान आहे. किर्गिझिस्तानच्याही इकडच्या अंगाला चायना आहे. बघा, मग कझाकिस्तानच्या उत्तरेला रशिया आहे, पूर्वेला चायना आहे, आणि इतरही सगळे देश होताना जाईल. म्हणजे ह्या तिन्ही जे कंट्रीज आहेत ते लँडलॉक्ड आहेत. म्हणजे त्यांना कुठेही समुद्राचं सानिध्य नाही. एका देशातून जायचं झालं तर दुसऱ्या देशाची सीमा त्यांच्या परमिशननी ओलांडून जायला पाहिजे. हा नकाशा डोळ्यासमोर ठेवला तर आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ती म्हणजे कझाकस्तान ह्याचा एरिया बघा. जगामध्ये 9व्या क्रमांकाचा मोठा देश आणि लँडलॉक मध्ये 8व्या क्रमांकाचा. म्हणजे ह्याच्यापेक्षा सब कंट्रीज मोठे असे की ते लँडलॉक आहे, त्यांच्या भोवतात भूमी वेष्टित आहे. ही काही वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवूया, कारण भौगोलिक वैशिष्ट्य जी असतात ती तिथल्या बऱ्याचशा, तिथली संस्कृती, तिथली संपन्नता, तिथली युद्ध, तिथलं राजकारण ह्याला घडवत असतात. म्हणून ते बघायचं. झाडांची आवड असल्यामुळे माझं लक्ष गेल्या झाडांकडे. आम्ही मध्यरात्री ताशकंदला पोहोचलो होतो. हॉटेलमध्ये मुक्काम केल्यावर सकाळी एक्सचेंज वगैरे करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो तर ताशकंदच्या चौकामध्ये भव्य चौक होता, आणि त्या चौकामध्ये मला पहिल्यांदा काय दिसलं तर हा मायकेटिया दिसला. हा आपल्या परिचयाचा आहे, हिमालयातला भारतीय आहे. नाही, यात मी अर्थात वेळ मोडणार नाही, काळजी करू नका, बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे. नेक्स्ट, आता हजरत इमाम मौज. हा हजरत इमाम कोण होता? ज्यार्थी हजरत होता, इमाम होता, त्यार्थी कोणीतरी मोठा होता. खरं तर मी माहिती नाही घेतली जास्ती. माझा इंटरेस्ट होता ते तिथलं आर्किटेक्चर
आणि तिथलं डिझाईन म्हणजे त्यांची कलाकुसर. मुस्लिम लोक अतिशय उत्तम कलाकार आहेत, म्हणजे केवळ आर्किटेक्ट आहे तिथं कलाकार आहे. आणि गंमत म्हणजे जो तैमूर ज्यांनी जेनोसाइड केलं होतं, ज्यांनी लाखो माणसं मारली होती, तो स्वतः आर्किटेक्चर मधला चांगला जाणकार होता. तो लेखक होता उत्तम. तो डायरी ठेवायचा रोजच्या रोज. असे त्याच्या अनेक अवगुणाबरोबर गुणही खूप होते. फक्त हे कोरीव काम बघायचो, या स्लाइड्स बऱ्याच आहे, त्यामुळे एका स्लाइड पैसे रंगाळूया नको पुढे जायचं. पण प्रत्येक कलाकुसर बघा, वर पुराणातले आयत आहेत, खाली रंग बघा, डिझाईन्स बघा, आणि उजवीकडचं डावीकडचं आणि पायऱ्यांची रचना, संपूर्ण उंची. म्हणजे काय लक्षात आलं असेल तरी हा सगळ्या कन्स्ट्रक्शन अतिशय भव्य प्रमाणात आहे. नेक्स्ट मी बघा, हजरत इमाम मोज ताशकंद, आणि इतकं मोठं ग्राउंड होतं की, आणि गर्दी नव्हती. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तिथली डेन्सिटी किती कमी आहे, त्यामुळे कुठेही आम्हाला टुरिस्टचा खूप त्रास झाला नाही. तर या ठिकाणी अगदी कमी टुरिस्ट दिसत आहेत. गर्दी दिसली ती फक्त जिथे मार्केट होती की तिथे गर्दी होती, आणि जिथे तैमूरची मॉस्क होती प्रचंड गर्दी होती. ताशकंदला 1966 साली मोठा धक्का बसला होता ह्याचा, भूकंपाचा. त्याच्यामध्ये खूप नुकसान झालं होतं. त्याचं स्मारक म्हणून त्यांनी मेमोरियल, करेज मेमोरियल उभं केलं. त्यामध्ये स्त्री पुरुष, आता ह्या पुतळ्यात मी सगळे फोटो आता ह्यात समाविष्ट नाही करू शकले. त्या बाईच्या कडेवर एक मूल आहे, त्यासाठी फॅमिली सगळी दाखवली आहे की हू हॅज बिकम करेजियस, जे संकट येऊन सुद्धा दे हॅव करेज. नाही आणखी नाही, हा सोशलिस्ट खूप प्रभाव, कारण रशियाने बऱ्यापैकी त्यांच्यावर राज्य केल्यामुळे सोशलिस्ट प्रभाव खूप आहे. त्याचं प्रतिबिंब म्हणजे पुष्कळशा सुधारणा ज्या इथे झाल्या 1991 पर्यंत, त्या पुष्कळशा रशियनांनी केलेल्या आहेत. आणि नंतर सुद्धा कझाकिस्तानमध्ये जास्ती जागरूक सरकार आहे. तर या ठिकाणी आपल्याला अर्थक्वेक मेमोरियल, करेज, त्या अर्थक्वेक मध्ये दुभंग झालेली शिळा त्यांनी जपून ठेवली आहे स्मारक म्हणून. आणि मग करेज की वी आर करेजियस हे दाखवायला अनेक शिल्प मग अशी दाखवलं तसं नाही. ज्यासाठी म्हणजे जे एक कारण होतं माझं येण्याचं ते म्हणजे शास्त्रीजींची, त्यांचा मृत्यू इथे झाला. तर त्यांचा पुतळा इथे उभारला होता हे मी ऐकलं होतं, म्हणून आम्ही केलं होतं. पण माझी एका परीने निराशा झाली. का ते सांगते, इथे जे लिहिलेलं आहे लाल बहादूर शास्त्री 1904 ते 1966. इज इट सफिशियंट? हु वॉज लाल बहादूर शास्त्री? हे काहीही तिथे नाही. त्याचं वाईट वाटलं. मी नुकतीच तिथून आली आहे. असा विचार आहे माझा की कळवावं कुणाला तरी जबाबदार व्यक्तीला की निदान त्यांचं नावाला तुम्ही की ही वॉज प्राईम मिनिस्टर, देन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आणि हू हॅज कम हिअर फॉर सायनिंग द पॅक्ट, पीस पॅक्ट, आणि ही डाईड बाय हार्ट फेल. काय त्यांच्याबद्दलच्या रुमल सोडून देऊ, पण जे कारण दाखवलं जातं की ही डाईड ऑफ हार्ट फेल, तर ते लावा ना तिथे. माहिती नको कळवायला पाहिजे. आणि हे झालं पाहिजे. तुम्ही गेला तर आपण जाण्यापूर्वी सुद्धा हे करू शकतो, हे करावं जागरूकपणे. दुसरं एक ह्याच्या जवळचा जो चौक आहे त्याला मात्र नाव आहे शास्त्री चौक, शास्त्री स्क्वेअर. पण ते पुन्हा एवढंच, हू वॉज शास्त्री?
तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी आम्हाला खूप भारतीय भेटले. कारण ह्या दोन्ही तिन्ही ठिकाणी म्हणजे विशेषतः किर्गिझिस्तान मधल्या मेडिकल कॉलेजमध्ये खूप इंडियन स्टुडंट शिकायला येतात. तर त्यांना भेटायला येणारे नातेवाईक स्वाभाविक या 2-3 ठिकाणी येतात. तर तशी ही लोक भेटली इंडियन. नंतर आपल्याकडे तर तिथे आम्हाला बरेच, आणि दुबई भारतीय आहे, ते दुबईतले भारतीय खूप इथे येतात. तर ते पण भेटले, ते पण आम्हाला छान वाटलं. नेक्स्ट, उझबेकिस्तान मध्ये कौटुंबिक ह्याला खूप, सौहार्दाला खूप महत्व देतात. आणि त्याचं प्रतीक म्हणून 2-3 ठिकाणी हे शिल्प आम्हाला दिसलं. क्राऊनच्या पक्षाचं जोडपं, त्यांच्यात युनिटी असते. मला या विरोधाभासाची मजा वाटते बरं का. ही क्राऊनशांची जोडी ही आयुष्यभर एकच असते, आणि त्यातला एक जण मेला तर दुसरा जगू शकत नाही. पण तिथे छान दाखवले, शिल्प अप्रतिम होतं. म्हणजे क्राऊन जोडपं आणि शिल्प. नेक्स्ट, गोल्डन ईगल अँड मदरलँड. तर तो गोल्डन ईगल मला नीट दिसला नाही, पण मदरलँड त्या उझबेकिस्तानचा नकाशा त्या पृथ्वी गोलावर. आणि हे जे आहे ते म्हणजे लढाईचं प्रतीक आहे. लढाईमध्ये उझबेकिस्तान रशियाच्या बाजूने लढलं, आणि जर्मनात सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये. तर त्यावेळी बरेचसे लोक गेली म्हणजे त्याच्यामध्ये. आणि घरात बायका मुलं आपल्या नवऱ्यांची वाट बघत होती. तर त्याचं इथे प्रतीक आहे की बाई आपल्या मुलाला घेऊन नवऱ्याची म्हणजे सैनिकाची वाट करते. नेक्स्ट, तुला ते जाता जाताच दिसतात, आपण टिकतो, बाकी काही. नेक्स्ट, आणखीन एक प्रतीक म्हणजे जे सैनिक परत आले नाही किंवा ज्यांची वाट बघतील अशी ती एक माता दाखवली. आणि त्याच्या पुतळे अफाट आहेत या सगळ्या तिन्ही ठिकाणी, आणि त्याच्या पुढे ती अखंड ज्योत पेटली. नेक्स्ट, चेरी ब्लॉसम मिळाला तिथे. ताशकंदला छान झाडं मला पाहायला मिळाली. जाता जाताच मुद्दाम कुठल्याही सँच्युरीत आम्ही गेलो नाही, पण जो चेरी ब्लॉसम बघायला आपण जपानला जातो तो इथे बघायला मिळाला. नेक्स्ट, कुठला महिना होता? आता मार्च एंडला 23 मार्च ते 30 मार्च असा आमच्या पिरियड होता. म्हणजे अजून महिना पण नाही झाला. पुन्हा मॅग्नोलिया कॅम्बेली जो हिमालयात दिसतो तो तिथे दिसला. आपलं कुणी भेटलं फटक्या ठिकाणी की छान वाटतं. नेक्स्ट, आणखीन एक शहीद स्मारक ताशकंद मध्ये फार सुंदर आर्किटेक्चर वाटतं. नेक्स्ट, ते जे व्हिक्टरी स्मारक होतं, उंच टॉवर, त्याच्या भिंताला सुंदर आतून कोरीव काम होतं रंगवलेलं, आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं की जे शहीद युद्धामध्ये शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ असं लिहिलेलं होतं. त्याच्या बाजूनी जी बाग होती ना त्याच्यामध्ये मला दारू हळदीची रोपं मिळाली जी आपल्या हिमालयात मिळतात. नेक्स्ट, जपनीज फुलं आहे ते आपली देशशाही आहे. नेक्स्ट, ओके, काही हरकत नाही. उझबेकिस्तानहून आम्ही 300 किलोमीटर समरकंद आहे. हे समरकंद ही तैमूरची राजधानी आणि एक प्रमुख शहर. तर आता सुद्धा ताशकंद ही राजधानी असली तरी समरकंद हे महत्वाचं गाव आहे. तर तिथली ही तैमूरची मॉल, फार सुंदर आर्किटेक्चर, त्याचं रंग, भव्यता हे सगळं पाहावं असतं. नेक्स्ट, आता बघा किती सुंदर आहे. विशेषतः
ते जे आतले गोलाबे दिलेले आहेत आणि ती अँगल त्याला दिलेला आहे त्रिमिती, ती अप्रतिम आहे. युनिक आहे का? आपल्याकडे नाहीये का? आपल्याकडे नक्की आहे. पण म्हणून जे चांगलं आहे त्याचं कौतुक करायला मुळीच हरकत नाही. तैमूरच्या मॉस्क मध्ये आम्ही आज गेलो. तैमूरची मॉस्क त्याच्या मृत्यूनंतर खूप काळाने बांधली गेली. तो त्याची डेथ वेगळ्या ठिकाणी झाली, पण त्याला नंतर मग सगळ्या फॅमिलीची खडी सुद्धा त्याच मध्ये फार सुंदर संपूर्ण मॉस्क अप्रतिम. नाही, तिथे मात्र खूप गर्दी होती. हा तैमूर ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, ज्याचा भारताशी निकटचा संबंध आहे, बाबरापर्यंत आणि बाबरी मशिदीपर्यंत, या सगळ्या घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर येतो. तो हा तैमूर अतिशय हुशार, अतिशय पराक्रमी, ज्याला आपण म्हणतो लेखक, तो रोज रात्री डायरी ठेवायचा. हे मला त्याचं कौतुक वाटलं. कारण मी संपूर्ण प्रवासात डायरी ठेवली. आल्यावर मला 8 दिवस गेले हे सगळं जमवायला, साहित्य की आपण काय पाहिलं त्याचं काय 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 नाही. तर पुण्यावर आरूढ झालेला तैमूर, तैमूर लंग असं आपण त्याला म्हणतो, लंगडा तैमूर. एका लढाईमध्ये त्याच्या उजव्या हाताला इजा झाली, 2 बोट, आणि उजव्या पायाला इजा झाली. इन स्पाइट ऑफ दॅट he has won many wars. Next. आणखीन एका झाडाने मला अगदी लक्ष वेधून घेतलं. त्याचं कारण काय सांगते तुम्हाला, की विंटर तिथे चालू होता, एंड होता, त्यामुळे फार कमी झाडं फुललेली होती. जी फुलली होती ती त्यांनी स्वाभाविकच माझं लक्ष वेधून घेतलं. आणि इथे हवा उष्ण होती. नंतर आम्ही किर्गिस्तान आणि कझाकिस्तानला गेलो, तिथे अतिशय थंडी होती आणि तिथे बर्फाच्छादित शिखरं सतत दिसत होती आम्हाला. तामेनशान आणि पामीर पर्वतराजी त्या येते. नेक्स्ट सालिसची फुलं. नेक्स्ट हा तो दाखला जरा फोटो. तुम्हाला प्रतीक वाटलं हे की कुठल्याही अन्यायानंतर माणसाला जे दुःख होतं त्याचं ते प्रतीक वाटलं. ते झाड कापलेलं आहे आणि त्याच्यातून डिंक गळतोय, ते अश्रू वाटले म्हणून ते तिथलं. नेक्स्ट आता आणखी एक ठिकाण तिथे असं एक मुख्य ठिकाण आहे, इस्कूल लेक. इस्कूल फूल, फूल म्हणजे गरम असा अर्थ आहे बरं का. फूल म्हणजे COOL नाही, फूल, तर ते म्हणजे गरम. आता बरंच उर्दू हे आपल्या उलटच असतं, त्यांची लिपी बघा, त्यांचं चांद्र सूर्य वगैरे सगळं ते जाऊ दे. पण एक तिथे जगातलं 2 क्रमांकाचं लेक आहे. 2 क्रमांकाचं त्याची खोली आहे, म्हणजे त्याची खोली आहे 688 फूट, 668 फूट जास्ती असली सांगते मी. आणि रुंदी 150 किलोमीटर वगैरे बघून सांगा. आणि रुंदी म्हणजे जगातलं सेकंड सर्वात खोल आणि अल्पाईन लेक आहे, म्हणजे उंचावरच. तर हे 5000 फूट उंचावर आहे आणि पाण्याची विपुलता आहे इथे. त्याच्या काठी एक त्यांनी लुटुपुटीचं म्हणते मी, मला ते खूप नाही आवडलं. त्यांनी एका मोठ्या जागेमध्ये 5 मंदिरं निर्माण केली, 5 धर्माचे 5 मंदिरं, प्रतीक निर्माण केली.
पण आणि त्याच्या भोवती त्यांनी पुतळे केलेत, पेंटिंग्स केलेत, असं ते सगळं म्हणजे एक थीम घेऊन केलंय असं वाटलं नाही. त्यामुळे त्याच्यात असं सुरसता नाहीये. आता ही 5 धर्माची मंदिरं त्यांनी कुठली घेतली तर त्यांनी कॅथॉलिक घेतलं, ख्रिश्चन घेतलं, म्हणजे ख्रिश्चॅनिटीचं घेतलं, कॅथॉलिक आणि ख्रिश्चॅनिटी दोन्ही घेतली. त्यांनी बुद्धिस्ट घेतलं, विशेष म्हणजे त्यांनी हिब्रू म्हणजे ज्यूंचं मंदिर घेतलंय आणि इस्लाम मंदिर घेतलं. मी थांबले इथे, लक्षात आलं. तेव्हा कदाचित हिंदू हा धर्मच आपणही मानत नाही म्हणूनही असेल, किंवा तो इतका मोठा आहे, इतका सहिष्णू आहे म्हणूनही असेल, माहित नाही. पण तिथे हे 5 धर्म मला आठवण झाली आपल्याकडे. नेक्स्ट, आणि आणखीन एक महत्वाचं ठिकाण आहे हे साईट ऑफ पेट्रोलिफ्स, चोलपन अटा. तर चोलपन अटा हे गावाचं नाव आहे आणि ते जे मोठं लेक आहे की नाही त्याच्या काठी वसलेलं हे गाव आहे चोलपन अटा. आणि ही साईट ऑफ पेट्रोलिफ्स म्हणजे शिळेवर कोरलेलं काम. तर ह्याच्यावर शिकारीचे सीन कोरलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मृतांचे पुतळे उभे केलेले आहेत आणि हे ओपन फील्ड मध्ये आहे सगळं. काही शिल्प बरी आहेत पण प्राचीन नाहीये, म्हणजे 14व्या शतकातली, 15व्या शतकातली, आणि त्याच्यात ना वैविध्य नाहीये. त्यात सगळे हरणं दाखवलीये, शिकार दाखवलीये, एवढंच. म्हणजे त्यात वैविध्य असं खूप नाहीये. त्यातले काही दिसतंय का बघूया आपण. ही साईट आहे. हा, ते पलीकडे दिसतंय सगळं ते लेक आहे आणि ही साईट आहे. आता इथे मृत लोक नाही पुजलेलं आहे आणि इथे हे पण आहे, म्हणजे शिळेवर केलेलं कोरीव कामही आहे. आणखीन एक मुख्य आकर्षण आहे तिथं की तिथे इगल हंटिंग. आपण किर्गिस्तानला आलेलो आणि त्या ठिकाणी इगल हंटिंग म्हणजे नॉट हंटिंग द इगल बट हंटिंग थ्रू द इगल. They use eagle to catch the prey and they train the eagle to do so. तर आता हे बंद झालेलं आहे, पण अजून ट्रॅडिशनली नोमॅड लोक ते करतात, म्हणजे हा शो तरी करतात. ते आपल्याला दिसत आहे. हा छोटा नोमॅड, ही कल्पाकम, ही टोपी, ही खास तुर्की टोपी, त्या टोप्यांचा तिथे बाजार आहे बरं का वेगळा. तर ते दोघं जण त्यांच्या गोल्डन इगल आहे, त्यांच्या हातात जो आहे अतिशय जड असा तो गोल्डन इगल, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. इकडे तिकडे त्यांनी जाऊ नये म्हणून, नेमकं भक्ष्याच्या ठिकाणी जावं म्हणून. आता ते बघूया आपण काय काय दिसतंय त्याच्यामध्ये. निदान हा तरी उघडले आहे. हा, एकदा कोण जाऊ तर ते काय करतात की इगल आपल्या हातात असतो, घोड्यावरून त्या इगलला खांद्यावर बसवून खूप लांब, म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठी, एरवी जी शिकार असते त्या शिकारीच्या पद्धती, पण आपल्याला दाखवायसाठी इट इज अ डेमॉन्स्ट्रेशन. तर ते घोड्यावरून इगलला घेऊन खूप लांब जातो एक जण. त्याचा दुसरा साथीदार असतो, त्यांनी असं त्याच्या खांद्यावर, ते बघा त्यांनी पकडलंय, तो प्राणी नाहीये, ते फक्त केसाळ कातड आहे. तर ते केसाळ कातड लांब कुठेतरी टाकून देतो दुसरा, आणि त्या इगलला लांब कुठेतरी डोळ्यावरची पट्टी काढून सोडतात की तो अचूक बघतो. म्हणजे हे ते भक्ष्य घेऊन पळतो एक जण, कारण मुव्हिंग पाहिजे ना भक्ष्य, तर त्याला चटकन दिसणार इगलला. मग तो इगल येतो आणि त्या भक्ष्यावर नेमकं बसतो. आणि मग ते जे वृक्ष आहे ते इगलला अर्थातच मिळत नाही, ते त्या मालकाला मिळते. पूर्वीची ही
नोमॅड लोकांची शिकारीची एक पद्धत. नेक्स्ट उझबेकिस्तान वरून किर्गिझिस्तानला आलो. या देशाचं नॅचरल रिसोर्सेस काय आहेत तर अत्यंत संपन्न असे नॅचरल रिसोर्सेस आहेत बहुतेक ठिकाणी. उझबेकिस्तानमध्ये कमी, किर्गिझिस्तानमध्ये आणि कझाकिस्तानमध्ये कमालीच्या मिनरल्सच्या खाणी आहेत आणि प्लुटोनियम आहे तिथे. तिथे चांदी आहे, मुख्य म्हणजे सोनं आहे. आणि जगातल्या ज्या 10 क्रमांकाच्या खाणी आहेत त्यापैकी त्यात नंबर लागतो कझाकिस्तान आणि किर्गिझिस्तान मधल्या सोन्याच्या खाणींचा. त्याशिवाय नॅचरल गॅस आणि ऑइल हे पण त्यांच्याकडे भरपूर आहे. आणि मला गंमत वाटली की आम्ही तिथली जी चू नदी होती ती चू नदी ओलांडून म्हणजे किर्गिझिस्तानवरून आम्ही कझाकिस्तानला गेलो ते बाय रोड गेलो. मग त्या ठिकाणी भयंकर ते हे असतं प्रस्थ असतं म्हणजे सीमा ओलांडताना 2 देशांच्या. माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी परदेश प्रवास केलेला आहात त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे. मग आम्हाला ते गाडीतून उतरवलं अर्धा किलोमीटर आधी बॅगांसकट. गाड्यांची चेकिंग वेगळी होते आणि कझाकिस्तानला जाताना आणि आमच्या बॅगा घेऊन आम्हाला अर्धा किलोमीटर चालत जावं लागलं. मग चेकिंग झालं. मग आम्ही पलीकडे गेलो, पुन्हा अर्धा किलोमीटर चाललो आणि थांबून राहिलो आमच्या गाड्यांसाठी. हे कझाकिस्तान मधलं सांगते मी. तर त्यावेळी जेव्हा आम्ही आमच्या गाडीसाठी थांबलो होतो त्यावेळी तिथे इतक्या अनंत गाड्या आल्या आणि त्या विचारत होत्या तुम्हाला गाडी हवी आहे का. आणि त्या गाड्या इतक्या उत्तम होत्या, इतकं वेगवेगळं डिझाईन होतं. आम्हाला उझबेकिस्तानमध्ये जी गाडी मिळाली होती ती चांगली होती. किर्गिझिस्तानमध्ये जी गाडी मिळाली ती अप्रतिम होती. इतक्या सोयी होत्या, प्रत्येक सीट जवळ चार्जिंगचे पॉइंट्स होते, गाद्या आरामशीर होत्या. म्हणजे त्यांना खरंच काही कमीच नाहीये कुठल्या गोष्टीची. नॅचरल गॅस, ऑइल सगळंच आहे त्यांच्या ठिकाणी. आहे किर्गिझिस्तान मध्ये आलोय आपण. फोटो ओपन झाले. बहुधा त्या लोकांना युद्धाची झळ अर्थातच फार गंभीर असते, यात काही वादच नाही. त्यामुळे सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि युद्ध बंद झाल्यानंतर सेकंड वर्ल्ड वॉरचं सांगते मी. ते बंद झाल्यानंतर जेव्हा सैनिक परतायला लागले त्यानंतर स्मारक खूप उभारली गेली. आणि ह्या स्मारकात आपल्याला दिसतंय की ते सैनिक त्यांच्या स्वागतासाठी त्यांची मुलं गेली आणि त्या मुलांना आपल्या हाताशी आणि खांद्यावर धरून ते सैनिक परत गेले, परत आपल्या घरी आले. हा नृत्य काही आहे यातली. नेक्स्ट आता हे 2 सैनिक युद्ध संपलं म्हणून आनंदात परत आले. त्यांनी त्यांची मशिनरी सगळी बंद ठेवलेली आहे. हा फोटो मला फार महत्वाचा. ही जी नदी आहे ती क्रॉसिंग किर्गिझिस्तान और कझाकिस्तान बाय रोड आम्ही गेलो होतो. आणि चू नदी ही दुभावते ह्या दोन्ही देशांना. तेव्हा जनरली आपण बघतो की नद्या ह्या जनरली 2 देशांच्या सीमा छानपैकी असतात. नेक्स्ट मार्केट. आता हे जे फोटो आम्ही घेतलेले आहेत ना ते रस्त्याने जाताना लोकल मार्केटचे फोटो घेतले होते आणि ते अतिशय छान दृश्य होतं बरं का. म्हणजे मिरच्या ह्या आपल्या एवढ्या ह्या प्रचंड होत्या, एवढ्या मिरच्या होत्या. भोपळे वेगळ्या आकाराचे, रोट्या वेगळ्या आकाराच्या. आणि हे असं लोकल मार्केट पाहत आम्ही गेलो. आणि तो जो रस्ता होता तो सिल्क रूट होता, म्हणजे पूर्वीच्या काळचा सिल्क रूट, ज्याचा चीन बरोबर हा जो व्यापार चालायचा अनेक गोष्टींचा. जवळजवळ 15-17 शतक हा व्यापार चालला. भोपळे. ही
तिथे एक लोणच्याची बरणी होती, त्याच मिरच्यांचं लोणचं घातलेलं होतं आणि आमच्यापैकी कुठतरी ते घेतलं सुद्धा. आपल्या इतकंच तिखट होतं. नेक्स्ट, नोमॅडिक जे व्हिलेज होतं तिथे आम्ही गेलो होतो. त्यांचं लाईफ कसं असतं बघायला, पण ते सगळं कृत्रिम होतं. म्हणजे त्यांनी व्हिजिटर्ससाठी ते इनॅक्ट सगळं केलं होतं. पण ह्या त्या नोमॅडिक बायका आपल्याला दिसतंय, त्यांचं ते सगळं फर आहे बघा, म्हणजे कोल्हे वगैरेंच्या फरचे कपडे, गरम कपडे, कारण थंडी खूप, त्यामुळे ते कपडे त्यांनी परिधान केलेले आहेत. नेक्स्ट, त्यांचा टेंट दिसतोय का बघूया. टेंट अतिशय सुंदर कातड्याचा, उंटांच्या कातड्यापासून केलेला टेंट. हा, इथे एक महत्वाचं सांगायचंय तुम्हाला की आपण शेळीच्या दुधापर्यंत जातो. आपण उंटिणीचं दूध ऐकलंय की ती जी क्लिओपात्रा होती ती उंटिणीच्या दुधात आंघोळ करायची आणि ते चांगलं असतं. आता इथे घोड्याचं दूध आणि ते थोडस आंबून पितात. मला त्याचं आकर्षण होतं, मला तेच करायचं होतं. अतिशय सुंदर लागतं आणि ते अतिशय हेल्दी आहे, आरोग्यदायी आहे. मुख्य म्हणजे ह्या तिन्ही देशांमध्ये, विशेषतः किर्गिझिस्तान, कझाकिस्तान, इथे घोडे खूप, वाईल्ड हॉर्सेस खूप होते आणि ते घोडेदळ हे तैमूरचं एक मुख्य साधन होतं जिंकायचं. मग तुम्हाला आठवण येत असेल की अमेरिकेमध्ये जे हे होते, टोळ्या होत्या, त्यांच्यावर स्पॅनिश लोकांनी कसा विजय मिळवला, तो घोड्यांवर जाऊन त्यांनी विजय मिळवला होता. तेव्हा घोड्यांचा मानवी संस्कृतीमध्ये, मानवी लढायांच्या इतिहासामध्ये अतिशय महत्व आहे. आणि ऍडिशनल महत्व इथे म्हणजे घोड्याच्या दुधाचं. ते औषधी पण आहे आणि ते पितात आहे. कौसॅक असं त्याला म्हणतात. ते जे व्हिलेज आम्ही, ते जे लुटुपुटीचं नोमॅडिक व्हिलेज त्यांनी तिथे दाखवलं आम्हाला, तर तिथे सुद्धा जेवण होतच त्यांचं आणि हे होतं, घोड्याचं दूध ठेवलं होतं थोडंसं आंबून, तर ते पण थोडं थोडं त्यांनी दिलं. माझ्या नंतर लक्षात आलं की अरे आपण आणखी घ्यायला हवं होतं, खूप चांगलं लागतं. नेक्स्ट, आता ह्या ठिकाणी घोड्यांवरच्या कसरतीही त्यांनी केल्या. त्या बायका कसरती करताना दिसत आहेत, पुरुष बायका घोड्यांवर खूप छान. पण घोडे हेच त्यांचं सर्व वाहतुकीचं एक महत्वाचं सामाजिक साधन आहे. त्यामुळे ते आपण पुढे जाऊया. कारण हे काही पक्षी आम्हाला कमी दिसले. विंटर, हेवी विंटर असल्यामुळे, पण हा युरेशियन मॅगपाय कायम दिसत होता. तो गोल्डन ईगल त्यांच्या जवळ पाळलेले ते दिसले. चिमण्या, कबुतर, काळे पक्षी एवढेच दिसले. आता वेळ तर पुष्कळ आहे, आपल्याला स्लाइड नाही दाखवता. एनिवे, आपण आलेलो आहोत कझाकिस्तान. कझाकिस्तान हा मगाशी आपण नकाशात बघितलं की सर्वात मध्ये नाही जाते. कझाकिस्तान सर्वात मोठा देश यामध्ये आणि जगातला 8वा मोठा देश. आता त्याचा प्लस पॉइंट आहे त्याच्यामध्ये युरेनियम, गोल्ड वगैरे अतिशय भरपूर प्रमाणात मिळतं आणि तिथला ऑटोमॅटिव्ह धंदा अतिशय प्रगत आहे. म्हणजे त्या ठिकाणी वाहनांचे प्रकार, हे मॉडेल तिथे दिसतात की आपण अगदी चकित होतो. आणि पेट्रोल स्वस्त आहे. गेल्या वर्षी त्यांनी काहीतरी 50 लाख वाहनं त्यांनी निर्यात केली आणि पुढल्या वर्षी 50 लाखाच्या दुप्पट, म्हणजे किती, 1 कोटी वाहनं निर्यात करायची असा त्यांचा मानस आहे. आणि इतका तो प्रगत त्या ठिकाणचा व्यवसाय.
त्याशिवाय मगाशी उझबेकिस्तानच्या माहितीमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की उझबेकिस्तानचं एक मुख्य उत्पन्न म्हणजे कॉटन, आणि कॉटनचा धागा तो निर्यात करतात देशाला. आता ही स्लाइड थोडा वेळ राहू दे, त्याच्याकडे आपण नंतर वळू. तोपर्यंत मधल्या स्लाइड्स आपल्याला दिसल्या नाहीये किर्गिझिस्तानच्या वगैरे. तर किर्गिझिस्तान विषयी सांगते की त्या ठिकाणी वॉटर टॉवर लँड असं त्याला म्हटलं जातं, कारण इतकं विपुल जलसंपत्ती आहे आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशन खूप करतात. ते इतर देशांनाही पुरवतात, रशिया वगैरे शेजारच्या या सगळ्या देशांना पुरवतात. त्याशिवाय युरेनियम, नॅचरल गॅस, ऑइल हे आहे, गोल्ड आहे. तसंच ह्या देशातही सगळी नॅचरल रिसोर्सेस खूप आहेत. याशिवाय शेती म्हणजे मेज, टोमॅटो, गहू हे उत्पन्नही ते घेतात. म्हणजे एकूण असं संपन्न अशी ही सगळी राष्ट्र आहे. कझाकस्तान मध्ये एक वैशिष्ट्य मला आढळलं की तिथे रशियन लोक जास्त, आणि रशियन लोक हे ओल्ड चर्च म्हणतात, ओल्ड ऑर्थोडॉक्स. करेक्ट, ओल्ड ऑर्थोडॉक्सचे फॉलोअर्स बरेच आहेत आणि ते रिच्युअल खूप असतात. चर्च मधले रिच्युअल खूप असते. आम्हाला ते चर्च पाहायला मिळालं आणि काय त्याचा तो म्हणजे वैभव, सगळं सोनेरी प्लेटिंग होता. सगळं सोनं तर विपुल आहेच त्या दोन्ही देशांमध्ये, पण धर्मामध्ये सुद्धा आपण म्हणतो की तिरुपती किती श्रीमंत संस्थान आहे, तसं ते ओल्ड ऑर्थोडॉक्स चर्च अतिशय श्रीमंत असं आहे आणि फॉलोअर्स मिळते. त्याच्या काही स्लाइड्स दिसत आहेत का बघूया. त्याची इमारत दिसतीये, त्याच्या अंगणातला हे दिसतोय, वृक्ष दिसत आहे, पुढून हा दरवाजा, साईडचा दरवाजा आहे. नेक्स्ट हा आत शिरलो आम्ही, त्यातली दृश्य बघूया आपण. सगळं किती वैभव आहे बघा, तसं सगळं सोनेरी प्लेटिंग आहे. त्या ठिकाणी बायका विश करताना मेणबत्त्या वगैरे लावत होत्या. मग त्यांचा 4 वाजता ठोके पडले, त्यांचा धर्मगुरू दार उघडून बाहेर आला आणि मग त्यांनी सगळ्यांना असं ते चौरी होती, ते चौरीनी असा प्रत्येकाच्या डोक्याला लावला वगैरे. रिच्युअल खूप. ऑर्थोडॉक्स चर्च ऑफ रशियन्स. नेक्स्ट. कारण जवळजवळ आपण संपतच आलोय. तो त्यांचा धर्मगुरू आलेला आहे बघा. म्हणजे धर्मसत्ता ही किती प्राबल्य असतं धर्मसत्तेचं आणि ती किती धर्मवान असू शकते, ओल्ड ऑर्थोडॉक्स चर्च वरून आपल्याला कळतं. आपल्याकडेही आहेच. नेक्स्ट. हे दृश्य मला आवडलं. छोटा बुक्या चणीचा घोडा, ही जातच आहे वेगळी, आणि मुलं मोठ्या आरामात त्याच्यावर बसत होती. त्यांना खूप सोयीचं होतं त्यावर बसणं. तर मोठा घोडा आणि छोटा घोडा तुम्ही तुलनेला दाखवले. आता कझाकिस्तान ची अल्माटी हे मुख्य शहर आहे. त्याची राजधानी वेगळी आहे बरं का, पण अल्माटी हे अतिशय महत्वाचं शहर आहे. आम्ही अल्माटीला उतरलो आणि तिथे इंडिपेंडन्स स्क्वेअर होता, अतिशय सुंदर. म्हणजे तिथलं काय वैशिष्ट्य मला वाटलं, स्वच्छता अतिशय. तिथे रस्त्यावर कोणीही थुंकत नाही. आणि गंमत म्हणजे इट इज नॉट डेव्हलप कंट्री. ऑल 3 countries आर डेव्हलपिंग कंट्रीज. दे आर इक्वल टू अस. आर वी इक्वल टू देम? अशी मला अनेक वेळेला तुलना करावीशी वाटते. अत्यंत स्वच्छ रस्ते, प्रचंड मोठे स्क्वेअर्स, रस्ते अतिशय रुंद. रस्त्याच्या बाजूनी युरोपमध्ये तुम्ही पाहता तसं झाडांचे हे लावलेले, आणि सायकल ट्रॅक वेगळा, सुंदर सुंदर रचना केलेली झाडांची, पार्क्स बरेच, आणि सगळं भव्य प्रमाण. तर हे मला विशेष वाटलं तिथलं. नाही
तर त्या स्क्वेअर मध्ये इंडिपेंडन्स स्क्वेअर किंवा व्हिक्टरी स्क्वेअर असं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये एक पुतळा आहे उंच, त्याच्यावर गोल्डन आर्मर मधला एक सैनिक दाखवलाय आणि तो उडत्या सोनेरी सिंहावर बसवलेला दाखवला. आम्ही रात्रीच्या वेळी पाहिलं, याच्या आधी आहे ती स्लाइड, ती बहुधा दिसत नाही. तर ते असं हे टेक्निकल काय होतं काही मला कळत नाही, मला तर अजिबातच त्यातलं कळत नाही. पण खाली त्यांची हे ठेवलेली आहे, काय म्हणतो आपण, कॉन्स्टिट्यूशन. आणि त्या कॉन्स्टिट्यूशन वर त्यांचा जो पहिला अध्यक्ष होता त्याचा हात उमटलेला असं ते त्या व्हिक्टरी स्क्वेअरच्या त्या उंच मनोऱ्याच्या खाली ठेवलेलं आहे. आणि तो व्हिक्टरी स्क्वेअर आर्टिस्टनी त्यांना मुभा दिलेली आहे. त्यांनी सुंदर सुंदर पुतळे तिथे केलेले आहेत. सामान्य लोकांचेही खूप आहेत, हे मला विशेष वाटतं. त्यांचं प्रतीक तिथल्या विमानतळावर काय लक्षात राहिलं माझ्या, तर तिथली डोंगररांग, येनशान आणि कमी पठार पंच आणि घोडे तिथले, त्यांचं राष्ट्रीय निशाण, ते जरा उभं राहते का, राष्ट्रीय निशाण फार सुंदर आहे. त्याच्यावर सूर्य आहे, त्याची जी किरण आहेत ना ते त्या 40 नोमॅडिक ट्राईब्सचं प्रतीक आहे. त्याचा जो केशरी रंग, त्याच्या खाली गोल्डन ईगल दाखवलंय आणि जी केशरी आहे ती लँड दाखवली, शेतीने संपन्न असं लँड. त्या विमानतळावरून जेव्हा आम्ही परतलो तेव्हा काय कसा उमटला, तर त्यांचं ते निशाण, त्यांची ती संपन्नता, त्यांची लोकवस्तीतली काय विरळता, त्यांचे डोंगररांग मला आकर्षण होतं. 25,000 फूट उंचीचं सर्वात उंच शिखर आहे. त्याच्यानंतर सुरू ते पळणारे घोडे, हे त्यांचं मुख्य त्या टोळ्यांचं सुंदर घोडे आहे. आणि सफरचंदाच्या बागा, सफरचंद तिथे फुलं म्हणजे वाढवतात. खूपच ड्रायफ्रुट्स या ठिकाणी होतात. ती 2 नंबरची ती घळ आहे आणि त्या घळीमध्ये निसर्गाने कलाकृती केली, म्हणजे झीज. तिथले जे डोंगर आहेत, माती, वाळू, ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी शिल्प तयार झालेली. ते म्हणतात की ही 2 नंबरची, म्हणजे अमेरिकेच्या ग्रँड कॅनियन नंतर ही आहे. पण जी ग्रँड कॅनियन नाही बघितली, ही बघितली आहे. आणि किंग कॅनियन बघितली आहे ऑस्ट्रेलियाची. किंग कॅनियन मी मला वाटतं तुम्हाला दाखवला होता त्याचा स्लाइड शो, ऑस्ट्रेलियाचा आपण केला होता. आणि त्या किंग कॅनियनला तुलनाच नाही असं माझं मत झालं. एनिवे, ह्या ठिकाणी ही जी कॅनियन आहे ना, त्या जिओलॉजिस्ट त्याचा अभ्यास करतात. कारण जे टेक्टॉनिक मुवमेंट होतात त्याचे पुरावे ह्या ठिकाणी मिळाले. त्यामुळे सायंटिस्ट लोक तिथे व्हिजिट देत असतात. आपण टुरिस्ट व्हिजिट देत असतो. छान छान आकार, त्याला कॅसल असं म्हटलं जातं, कारण कॅसल सारखे आकार त्या ह्याच्यामध्ये केलेले आहेत. तर अशी आमची ही 3 स्थानची सफर. जाऊन आल्यावर मी त्याच्याविषयी जास्ती माहिती घेतली, जास्ती माहिती मिळाली आणि असं वाटलं की आपण अगदी कमी पाहिलं, आपला सीझनही थोडा चुकला. आपण माझ्या असं लक्षात आलं की आपण पूर्ण माहिती घेऊन आणखीन जायला पाहिजे होतं. आपला सीझन चुकला, आपण आणखीन चांगल्या सीझन मध्ये जाऊ, पूर्ण माहिती घेऊन जाऊ आणि ह्या देशातलं जे भौगोलिक सौंदर्य आहे तिथल्या लोकांचं, कारण आपण असे जातो ना टूर बरोबर, तेव्हा तिथला समाज आपल्याला नाही पाहायला मिळत. तर अशी काहीतरी सोय पाहिजे की तिथल्या रुरल एरियात जाऊन आपण तिथल्या संस्कृतीची थोडीफार का होईना माहिती करून घेऊ. आणि त्या ठिकाणी लोक, म्हणजे ह्या तिन्ही प्रांतात अतिशय उदार अशी मला तिथली लोक वाटली, जी काही दिसली, भेटली ट्रेन मध्ये. तिथलं ते फोटो त्याचे आले नाही,
पण समरकंद जे रेल्वे स्टेशन आहे ना त्यांचं इतकं सुंदर आहे, इतकं स्वच्छ आहे, भूमिगत आहे त्यांची रेल्वे स्टेशन वर आहे आपल्या लेवलला. तिथे सुंदर असा मॅप ठेवलेला आहे त्या देशाचा, असं देखणं आहे. आपली स्टेशन अशी पूर्ण स्वाभाविक होते. तेव्हा केल्याने देशाटन. थँक्यू.